सर्वांना सविनय जय भीम तथा नमस्कार। मी प्राध्यापक डॉक्टर एम.आर. इंगळे, अकोला, सेवानिवृत्त प्रोफेसर, विभाग प्रमुख वाणिज्य शाखा आणि सध्या मी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा अकोला येथे महासचिव म्हणून कार्यरत आहे। आज या बहुजन संघटक पेज राहुल खांडेकर, हर्षथूल आणि सौरभ गाणार या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्यांनी बहुजन संघटक या पेजवर या नोव्हेंबर महिन्यामध्ये येत्या 26 तारखेला संविधान दिवस आहे आणि त्या संविधान दिनाच्या निमित्तानं लोकांमध्ये संवैधानिक जागृती व्हावी या उद्देशानं त्यांनी संविधान प्रबोधनमाला सुरू केली। याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। तसं पाहिलं तर खऱ्या अर्थानं संविधानाचा अभ्यास करायला प्रारंभ किंवा संविधानाबद्दलची आवड जी झाली ती 1991 मध्ये समाजक्रांती आघाडी या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून दिवंगत प्राध्यापक मुकुंद खैरे यांनी संविधानाचा विषय मांडला आणि संविधानाच्या जागृतीशिवाय संविधानाचे नीतिमूल्य समाजामध्ये रुजणार नाहीत आणि जोपर्यंत लोकांना संविधान माहीत होणार नाही तोपर्यंत या देशामध्ये संवैधानिक भारत निर्माण होणार नाही। जो भारत स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता यावर आधारित आहे तो भारत निर्माण करायचा असेल तर लोकांमध्ये संवैधानिक नीतिमत्ता निर्माण होणं गरजेचं आहे आणि ती नीतिमत्ता जर निर्माण करायची असेल तर संविधानाची जागृती निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून हा विषय माझा जिव्हाळ्याचा आहे। आणि म्हणून मी महाविद्यालयामध्ये असताना, श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यामध्ये संविधान जागृती अभियान सुद्धा राबवलेलं आहे। तसं पाहिलं तर संविधान हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि जोपर्यंत या संविधानाची तोंड ओळख या देशातील लोकांना होत नाही तोपर्यंत ते खऱ्या अर्थानं नागरिक होऊ शकत नाहीत। आणि मग देशाचं नागरिक जर व्हायचं असेल तर आम्हाला भारतीय संविधान जे आहे त्या संविधानाची ओळख व्हायला पाहिजे आणि भारतीय संविधान जे 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेलं आहे, 395 आर्टिकल्स 22 भागामध्ये हे विभागलेलं होतं आणि या 22 भागामधून जो मूलभूत ढाचा आहे तो मूलभूत ढाचा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून किमान मूलभूत ढाचा काय आहे याची तरी लोकांना ओळख झाली पाहिजे असं मला सातत्याने वाटत होतं आणि समाजक्रांती आघाडीच्या माध्यमातून आम्ही सातत्याने तो प्रयत्न करत होतो। आता संविधान हा विषय जो आहे हा आजची देशाची राजकीय, धार्मिक आणि सगळ्या प्रकारची परिस्थिती जर पाहिली तर या विषयाचं महत्त्व अधिकच वाढलं आहे असं मला वाटतं। आणि या पार्श्वभूमीवर संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधान सभेतील समारोपीय भाषणामध्ये 25 नोव्हेंबर 1949 रोजी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये सांगितलं होतं स्पष्टपणे की संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याला कार्यान्वित करणारे लोक वाईट असतील तर संविधानही वाईट होईल। यासोबतच त्यांनी या देशामध्ये लोकशाही खऱ्या अर्थानं टिकवायची असेल, रुजवायची असेल आणि ती खऱ्या स्वरूपामध्ये यथार्थाने कायम ठेवायची असेल तर त्यांनी काही इशारे दिले होते आणि ते म्हणतात आपल्या या भाषणामध्ये की लोकांनी काय केलं पाहिजे, हे जर लोकशाही आम्हाला टिकवायची असेल तर सर्वप्रथम आम्हाला आमचे जे सामाजिक आणि आर्थिक उद्देश आहेत त्या उद्देशाच्या पूर्तीसाठी संवैधानिक पद्धतीनेच लढा उभारणे हा दृढतेने आम्ही संकल्प केला पाहिजे। दुसरी बाब अशी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या भाषणामधली की एखादी व्यक्ती कितीही महान असली तरी त्याच्या चरणी आपण आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची सुमने अर्पण करू नये की जेणेकरून ती व्यक्ती आपल्याला या मिळालेल्या शक्तीचा वापर या संविधानाने निर्माण केलेल्या या शक्ती आहेत त्या शक्ती नष्ट करण्यात करेल, ज्या संस्था निर्माण केल्या त्या संस्था देखील नष्ट करण्याचं काम करेल अशा प्रकारची शक्ती याला प्रदान करू नये अशा प्रकारचा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिला होता। आणि त्यानंतर तिसरा जो मुद्दा बाबासाहेबांनी सांगितला होता तो अत्यंत महत्त्वाचा आहे की आपण 26 जानेवारी 1950 पासून राजकीय लोकशाही स्वीकारणार आहोत, परंतु या राजकीय लोकशाहीचं जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर आम्ही सामाजिक लोकशाहीमध्ये रूपांतरण केलं पाहिजे असा डॉक्टर बाबासाहेबांनी इशारा दिला होता। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची व्याख्या केलेली होती ती अशी होती की रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची अत्यंत सुंदर व्याख्या केली होती। हे मला सांगणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं। या
संविधान प्रबोधन मालिकेमध्ये आजपर्यंत या सगळ्या भागावर चर्चा झाली असेल याची मला कल्पना आहे. पण तरीही याचा मी उल्लेख करतो. त्याचं कारण असं आहे की माझ्यासाठी, माझ्या दृष्टिकोनातून संविधानाचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो किंवा संविधानाचा जेव्हा विचार करतो तेव्हा संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे जे भाषण आहे त्या भाषणामध्ये जे इशारे दिले आहेत ते इशारे अत्यंत महत्वाचे आहेत. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, हे मला प्रकर्षाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं. संविधानावर बोलत असताना संविधानाच्या प्रास्ताविकेचा विषय झाला असेल याची मला जाणीव आहे. पण तरीही काय म्हणते ती प्रास्ताविका, मी या ठिकाणी प्रास्ताविका पहिल्यांदा तिचं वाचन करणार आहे. कारण संविधानावर जर बोलायचं असेल तर प्रास्ताविकेचं वाचन केलं पाहिजे अशा मताचा मी आहे. काय म्हणते ही संविधानाची प्रास्ताविका, उद्देशिका तिला म्हणतो आपण, की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास काय म्हणतात पहा, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. याचा अर्थ काय होतो की हे जे संविधान सभेनं संविधान तयार केलेलं आहे, जवळपास 2 वर्ष 11 महिने 17 दिवस संविधान सभेचं कामकाज चाललं आणि या कामकाजामध्ये संविधान सभेनं जो संविधानाचा संपूर्ण ढाचा तयार केला आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारलं, ते संविधान जरी संविधान सभेनं तयार केलं तरी ते संविधान या देशातील लोकांच्या वतीनं संविधान सभेनं स्वीकृत केलं, ते स्वतःप्रत अर्पण केलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे संविधान हे लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी लोकांनी तयार केलं, लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून लोकांना त्याची जागृती किंवा त्याची जाणीव असणं नितांत गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून मला वाटतं बहुजन संघटक या पेजवर ही जी संविधान म्हणजे व्याख्यानमाला सुरू केलेली आहे त्यांचं मी पुन्हा अत्यंत महत्वाचं कौतुक करतो. संविधान हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. संविधानामध्ये अनेक भाग आहेत. आपण पाहतो की 26 नोव्हेंबर 1949 रोजी जे संविधान स्वीकृत केलं त्यामध्ये 22 भाग होते. आता त्यामध्ये अनेक दुरुस्ती झाल्या, त्यामध्ये आता 25 भाग झाले असं आपण पाहतो आहे. मात्र या संपूर्ण संविधानाचा विचार करता संविधान जे 22 भागामध्ये विभागलेलं आहे त्यामध्ये त्याची जी वाटणी आहे ते मूलभूत ढाचा आहे. नंतर या देशाचं शासन, केंद्र शासन कसं चालेल, मग राष्ट्रपती आहे, सर्व हे सगळं आहे. त्याच्यावर आपल्याला सखोल विचार करायचा नाही कारण ही मालिकाच त्यासाठी आपण चालवलेली आहे. हा सगळा विषय मांडत असताना माझ्याकडे जो आयोजकांनी विषय दिलेला आहे तो आहे भाग 6 मधला. आणि या भाग 6 मधलं काय दिलेलं आहे माझ्याकडे, तर विधिमंडळ जे आहेत म्हणजे राज्याचे विधानमंडळ, त्याचे अधिकारी आणि त्यांचे अधिकार, कर्तव्य वगैरे यावर मला भाष्य करायचं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की या देशामध्ये हे जे संविधान आहे या देशातला प्रत्येक घटक म्हणजे संविधानाचे खऱ्या अर्थानं जे काही महत्वाचे भाग आहेत की एक तर आपण म्हणतो की एक न्यायपालिका आहे, कार्यपालिका आहे ज्याला आम्ही प्रशासन म्हणतो, आणि एक आहे म्हणजे आपण संसद म्हणतो त्याला, म्हणजे कायदे तयार करणारं मंडळ म्हणजे कायदे मंडळ म्हणतो. आता ह्या सगळ्या बाबीचा विचार करत असताना प्रत्येक मग राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, न्यायालय असो किंवा सर्व संस्था असो, या सगळ्या संस्थांना संविधानाच्या अंतर्गत जे काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीनुसार आपलं कार्य करावं लागतं. आणि म्हणून आपल्या देशामध्ये जे राज्य आहेत त्या राज्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये जे विधिमंडळ असतील त्या विधिमंडळामध्ये साधारणपणे 2 सभागृह असतात. पण हे 2 सभागृह केवळ आता 6 राज्यामध्येच उरलेली आहेत. बाकीच्या राज्यामध्ये एकगृही विधानमंडळ आहे म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद. आणि म्हणून माझ्याकडे जो भाग दिलेला आहे तो भाग असा आहे की राज्य आणि त्या राज्याच्या विधिमंडळाचे अधिकारी आणि त्यांचं काय कामकाज आहे अशा पद्धतीचा माझ्याकडे विषय दिलेला आहे. आणि म्हणून हे मांडत असताना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण राज्य विधिमंडळाचा अभ्यास करत असताना प्रत्येक राज्याला विधानसभा असते. या विधानसभेची माहिती आपण मागच्या भागामध्ये अभ्यासलेली आहे. या विधानसभेला एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष अशा 2 व्यक्ती विधानसभेच्या सदस्यांनी ताबडतोब नियुक्त केल्या पाहिजेत अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. आणि ही तरतूद करत असताना त्या ठिकाणी सगळे जे मुद्दे आहेत ते अत्यंत महत्वाचे असे आहेत
की विधान सभेचा जो अध्यक्ष असतो तो नव्याने निवडून आलेल्या सगळ्या सभासदांनी नियुक्त केलेला असतो. त्याचे अधिकार काय आहेत? तर विधानसभेच्या अध्यक्षांना नियमात्मक, प्रशासकीय व न्यायिक अधिकार आहेत. म्हणजे आपण पाहतो की अधिकार कोणते आहेत, तर या अशा प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. तर हे अधिकार दिले असताना बैठकांची अध्यक्षता भूषविणे, सभागृहाच्या कार्यपद्धतीमध्ये व परंपरांचा अंतिम अर्थ लावणे, सदस्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देणे किंवा नाकारणे, गणसंख्या अभावी सभागृह तहकूब करणे किंवा निलंबित करणे, निर्णायक मत देणे, धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवणे आणि सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय देणे अशा प्रकारचे आणि विधानसभेच्या सचिवालयाचे प्रमुख म्हणून कार्य करणे अशा प्रकारची विधानसभा अध्यक्षाची जे काही अधिकार दिलेले आहेत, म्हणजे अनुच्छेद 178 नुसार जो अध्यक्ष नियुक्त केला जातो त्या अध्यक्षाला अशा प्रकारचे अधिकार असतात. आणि हे अधिकार, या अधिकाराचं जे काही त्याला संविधानाने दिले आहेत या अधिकाराचा वापर करून त्याला आपल्या संपूर्ण विधिमंडळाचं म्हणजे विधानसभेचं कामकाज चालवावं लागतं. त्यानंतर जो उपाध्यक्ष असतो तो उपाध्यक्ष त्याचं कार्य, त्याला कोणतंही कार्य नसते. मात्र जेव्हा जेव्हा विधानसभेचा अध्यक्ष कोणत्याही कारणाने सभेमध्ये उपस्थित नसेल तेव्हा अध्यक्षपद त्याने स्वीकारावं, अध्यक्षपद त्याने भूषवावं आणि जे काही अध्यक्षाला अधिकार असतील तेच अधिकार त्याला प्राप्त होतात. अशा प्रकारची तरतूद या 178 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर अनुच्छेद 179 मध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या पदाचं रिक्त होण्याबाबतच्या काही तरतुदी दिलेल्या आहेत. त्यांनी केव्हा राजीनामा दिला तेव्हा पदावरून दूर करण्याबाबत काय तरतुदी दिलेल्या आहेत या संबंधीच्या सगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. म्हणजे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांचं पद रिक्त केव्हा होईल, ते राजीनामा केव्हा देतील किंवा त्यांना पदावरून दूर करण्याबाबतच्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदींचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीने हा आपण पुढे अभ्यास करत असताना, हे पाहत असताना आपण खऱ्या अर्थानं पुढे जाऊया. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे की आपण पाहतो की 179 मध्ये, कलम 179 मध्ये ह्या सगळ्या तरतुदी दिल्या असताना की एखादा सदस्य अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल तर असा सदस्य असल्यास त्याने संबोधून ठेवलेल्या स्वाक्षरीने जर त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला असेल त्याचं पद रिक्त होते किंवा विधानसभेच्या त्यावेळच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने जर ठराव संमत झाला असेल तर त्याला पदावरून दूर करता येऊ शकते. अशा प्रकारच्या तरतुदी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे कलम 180 नुसार की कलम 180 मध्ये काय आहे की हे पद जर रिक्त झालं असेल किंवा त्या रिक्त पदावर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचा राज्यपालाला अधिकार आहे. अशा प्रकारची ही तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो की 181 मध्ये अध्यक्षास किंवा उपाध्यक्षास पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याला अध्यक्षस्थान स्वीकारता येणार नाही अशा प्रकारची तरतूद यामध्ये केलेली आहे. आणि म्हणून असा हा जो विधानसभेचा अध्यक्ष असतो त्याचे अधिकार आहेत आणि त्याला निरस्त करण्यासंबंधीच्या काही तरतुदी या कलमामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आहे भाग विधान परिषदेचे सभापती व उपसभापती. अनुच्छेद 182 मध्ये या अनुच्छेदानुसार निवडून म्हणजे जे सदस्य निवडून आले त्यापैकी कोणत्याही 2 सदस्यांना अनुक्रमे सभापती व उपसभापती निवडला जाईल आणि तो अधिकार त्या सगळ्या सभासदांना आहे. आणि विधान परिषदेच्या सभापती व उपसभापती यांचा कालावधी तो देण्यात आलेला नाही, पण विधानसभेच्या अध्यक्षा इतकाच त्याचा कालावधी असू शकतो. अशा प्रकारचं त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. याचे कार्य काय असतात तर विधान परिषदेच्या सभापतीचे कार्य व अधिकार विधानसभेच्या अध्यक्षाप्रमाणेच असतात. म्हणजे अध्यक्षाला जे काही अधिकार असतात तेच विधान परिषदेमध्ये सभापती आणि उपसभापती यांना सुद्धा अधिकार असतात. या भाग 6 मधील अनुच्छेद 183 मध्ये सभापती किंवा उपसभापती धारण करणाऱ्या सदस्याला त्याचे सदस्य संपुष्टात आले तर पद रिक्त करावे लागेल. त्याने राजीनामा दिला असेल देता येईल त्याने जर दिला असेल तर, आणि बहुमताने ठराव पारित झाला तर त्याला आपलं पद खाली करावं लागेल. मात्र त्यासाठी 14 दिवसाची नोटीस देणं बंधनकारक केलेलं आहे. अनुच्छेद 184 मध्ये सभापती पद रिक्त असताना त्या पदाची कार्य उपसभापतीला किंवा तेही रिक्त असेल तर राज्यपाल ज्या सदस्याला नियुक्त करेल त्याला ही कार्य करण्याची शक्ती प्राप्त होत असते. आणि विधान परिषदेच्या कोणत्याही बैठकीत सभापती अनुपस्थित असेल तर उपसभापती व तोही अनुपस्थित असेल तर कार्यपद्धती नियमाद्वारे ठरवण्यात येईल अशा व्यक्तीला विधान परिषदेचा म्हणजे सभापती म्हणून तो कार्य करू शकतो.
अनुच्छेद 185 मध्ये अशी तरतूद केलेली आहे की विधान परिषदेच्या कोणत्याही बैठकीत सभापती किंवा उपसभापतीस याच्या पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असेल तर त्यांना अधिष्ठान स्वीकारता येणार नाही. मात्र म्हणजे अशा प्रकारच्या त्या तरतूद दिलेल्या आहेत त्या 185 मध्ये दिलेल्या आहेत, याचा आपण विचार केला पाहिजे आणि हे अत्यंत म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर अनुच्छेद 186 मध्ये असं दिलेलं आहे की विधानसभेचा अध्यक्ष म्हणजे आपण पाहिलं हे सगळं आणि म्हणून ह्या सगळ्या तरतुदी विचारात घेत असताना आपण हे सभापती अध्यक्ष यांच्या सगळ्या पाहत असताना कलम 189 मध्ये आपण येऊया आणि या 89चा विचार करत असताना मी आता धावता उल्लेख करणार आहोत कारण खूप मोठं प्रकरण आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. अनुच्छेद 184 हे सगळं आपण पाहिलं. 185 विधान परिषदेच्या कोणत्याही बैठकीत सभापती दूर करण्याचा अधिकार. 186 विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष विधान परिषदेचा सभापती उपसभापती यांना प्रत्येक राज्य विधानमंडळ कायद्याने निश्चित केलेले पगार व भत्ते देण्यात येतात, म्हणजे त्यांचे पगार व भत्ते यांच्या तरतुदी दिल्या आहेत. 187 मध्ये राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाला किंवा दोहोपैकी कोणत्याही सभागृहाला अलग अलग म्हणजे सचिवीय कर्मचारी वृंद असतो आणि तो नियुक्त करण्याचा आणि त्या संबंधीचे नियम करण्याचा अधिकार त्यांना असतो. अनुच्छेद 188 नुसार राज्याच्या विधानसभेचा किंवा विधान परिषदेचा प्रत्येक सदस्य आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी राज्यपालांसमोर अथवा त्याने शपथ किंवा दृढ कथन यांच्या संबंधात नियुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीसमोर 3ऱ्या अनुसूचित दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन तो दृढ कथन करेल आणि त्या ठिकाणी स्वाक्षरी करेल, अशा प्रकारची तरतूद दिलेली आहे. कलम 189 मध्ये सभागृहांमधील मतदान, जागा रिक्त असताना कार्य करण्याची सभागृहाची शक्ती व गणपूर्ती या संबंधीच्या तरतूद दिलेल्या आहेत. आणि या सगळ्या तरतुदी असताना राज्य विधिमंडळाच्या सभागृहाच्या कोणत्याही बैठकीतील सर्व प्रश्न अध्यक्ष किंवा सभापती किंवा त्या नात्याने कार्य करणारी व्यक्ती यांच्या व्यतिरिक्त अन्य उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने निर्णीत केले जातील अशी तरतूद केलेली आहे. अध्यक्ष किंवा सभापती किंवा या नात्याने कार्य करणारी व्यक्ती पहिल्या फेरीत मतदान करणार नाही, पण त्याला जेव्हा मते समान पडतात तेव्हा त्याला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो, अशा प्रकारची तरतूद या अनुच्छेद 189 मध्ये करण्यात आलेली आहे. यासोबतच राज्य विधानमंडळाच्या सभागृहाच्या सदस्यकुलात कोणतीही जागा रिक्त असली तरी त्या सभागृहाला कार्य करण्याची शक्ती असेलच, म्हणजे एखादा सभासद जर अनुपस्थित असेल तरी त्या सभागृहाची ते कार्य करण्याची शक्ती कायम राहते, अशा प्रकारची तरतूद या 89 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर सदस्यांच्या निरर्हताबद्दलच्या तरतुदी ज्या दिलेल्या आहेत, म्हणजे जागा रिक्त करण्यासंबंधीच्या 190 मध्ये की कोणताही व्यक्ती राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य असणार नाही आणि जी व्यक्ती दोन्ही सभागृहांना सभासद म्हणून निवडली गेली असेल तिने दोहोपैकी कोणत्याही एका सभागृहातील जागा आपली रिक्त केली पाहिजे. कोणतीही व्यक्ती पहिल्या अनुसूचित निर्दिष्ट केलेल्या राज्यांपैकी 2 किंवा अधिक राज्यांच्या विधानमंडळाचा सदस्य असणार नाही आणि एखादी व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांच्या विधानमंडळाच्या सदस्य म्हणून निवडीला गेला असल्यास राष्ट्रपतीने केलेल्या नियमित विनिर्दिष्ट केले जाईल असा कालावधी समाप्त होण्याच्या अशा सर्व विधिमंडळ त्या व्यक्तीची जागा रिक्त होईल. मात्र तिने तत्पूर्वी एक सोडून सर्व राज्याच्या विधानमंडळातील आपल्या पदाचा राजीनामा असेल तर प्रश्नच निर्माण होत नाही. त्यानंतर 1991 मध्ये खंड 1 खंड 2 यामध्ये उल्लेखलेल्या कोणत्याही कारणाने त्याने राजीनामा दिला आणि तो स्वीकृत केल्यास त्याची जागा रिक्त होईल, अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. अनुच्छेद 191 सदस्यत्वाबाबत निरर्हता किंवा अपात्रता आहे की भारत सरकारच्या किंवा त्या राज्याच्या शासनाच्या अखत्यारीतील कोणतेही लाभपत्तीने धारण केले असेल तर त्याला आपलं पद रिक्त करावं लागतं. ती मनोविकल असेल तर व सक्षम न्यायालयाकडून तशी घोषित झाली असेल तर तिला आपलं पद रिक्त करावं लागतं किंवा तो अपात्र ठरतो. ती अविमुक्त नादार व्यक्ती असेल तर ती अपात्र ठरते. भारताचा नागरिक नसेल अथवा त्या व्यक्तीने स्वेच्छेने परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तरी त्याला आपलं पद रिक्त करावं लागतं, म्हणजे तो अपात्र ठरू शकतो. आणि संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे त्याखाली त्याला जर निहर्त झाला असेल तर त्याला आपलं पद रिक्त करावं लागतं, अशा प्रकारच्या तरतुदी 191 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. किंवा एखादी व्यक्ती एखाद्या राज्याच्या विधानसभेचा किंवा विधान परिषदेचा सदस्य म्हणून राहण्यास 10व्या अनुसूचीमध्ये निहर असेल तर त्याला आपलं पद या ठिकाणी रिक्त करावं लागतं, कारण तो अपात्र ठरतो. 192 यामध्ये सदस्यांच्या निहर्ताबाबतच्या प्रश्नांवरील निर्णय घेण्याचा म्हणजे अधिकार आहे. एखाद्या राज्य विधिमंडळाच्या सभागृहाचा एखादा सदस्य अनुच्छेद 191 खंड 1 मध्ये नमूद केलेल्यापैकी कोणत्याही निहर्तेस पात्र झाला आहे किंवा काय याबाबत कोणताही प्रश्न उद्भवल्यास तो प्रश्न राज्यपालांकडे निर्णयार्थ निर्देशित केला जाईल आणि त्याचा निर्णय अंतिम राहील, म्हणजे राज्यपाल ठरवेल काय करायचं ते. आणि अशा कोणत्याही प्रश्नावर कोणताही निर्णय देण्यापूर्वी राज्यपाल निवडणूक आयोगाचे मत घेईल व अशा मतानुसार वागेल, अशा प्रकारची तरतूद 192 मध्ये करण्यात आलेली आहे. अनुच्छेद 193 मध्ये विधानसभा किंवा विधान परिषदेचा एखादा सभासद आपण पात्र नाही किंवा अपात्र आहोत किंवा आपल्याला संसदेने किंवा राज्याच्या विधिमंडळाने केलेल्या कायद्यानुसार
सभागृहाचा सदस्य म्हणून स्थानापन्न होण्यास अपात्र ठरविले आहे हे माहीत असताना ती व्यक्ती स्थानापन्न झाली असेल किंवा मतदान केले असेल तर त्या व्यक्तीला प्रत्येक दिवसाबद्दल 500 रुपये इतका दंड त्यावेळेस केलेल्या तरतुदीनुसार व तो दंड राज्याला येणे असलेले ऋण म्हणून वसूल केला जाईल अशा प्रकारची तरतूद केली होती. या सगळ्या बाबीचा आपण अभ्यास केला पाहिजे. 194 अनुच्छेदानुसार प्रत्येक राज्याच्या विधिमंडळात भाषण स्वातंत्र्य असेल. या अनुच्छेदाच्या भाग 1, 2, 3, 4 अन्वये विधिमंडळाची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांच्या शक्ती विषय अधिकार इत्यादी तरतुदी केली आहेत. आर्टिकल 195 म्हणजे अनुच्छेद 195 मध्ये राज्याच्या विधानसभेचे विधान परिषदेचे सदस्य हे राज्याचे विधानमंडळा कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित करतील असे पगार व भत्ते मिळण्यास व त्याबाबत या प्रकारे उपबंध होईपर्यंत या संविधानाच्या प्रारंभाच्या निकटपूर्वी समनुरूप प्रांताच्या विधानसभेच्या सदस्यांच्या बाबतीत लागू असलेल्या अशा दरांनी व अशा शर्तीवर पगार व भत्ते मिळण्याचा ते हक्कदार असतील अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. त्यानंतर वैधानिक कार्यपद्धती सांगितलेली आहे की 196 मध्ये विधेयक प्रस्तुत करणे व पारित करणे याबद्दलची विधानमंडळाच्या अधिकाऱ्यांची त्या तरतूद केलेली आहे. यामध्ये प्रथमतः धनविषयक व अन्य विधेयके याबाबत अनुच्छेद 198 व 207 मध्ये असलेल्या उपबंधाच्या अधीनतेने ज्याला विधान परिषद आहे अशा राज्यमंडळाच्या कोणत्याही सभागृहात विधेयकाचा म्हणजे प्रारंभ होऊ शकेल. नंतर विधिमंडळाच्या सभागृहांनी एखादे विधेयक विशोधनाच्या किंवा दोन्ही सभागृहांनी संमत झाले असतील अशाच विशोधनासह जर संमत केल्याखेरीज दोन्ही सभागृहांनी ते पारित केले असल्याचे मानले जाणार नाही अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. नंतर विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाली या कारणाने ते व्यपगत होणार नाही. विधानसभेचे विसर्जन झाले असता प्रलंबित विधेयक व्यपगत होणार नाही अशा प्रकारच्या तरतुदी अनुच्छेद 196 मध्ये दिलेल्या आहेत. अनुच्छेद 197 मध्ये धन विधेयकाहून अन्य विधेयकासंबंधी विधान परिषदेच्या शक्तीवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. एखादे विधेयक विधान परिषदेने फेटाळले तर काय होईल यासंबंधीच्या सगळ्या तरतुदी यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. 198 अनुच्छेदामध्ये धन विधेयकाबाबत विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की धन विधेयक विधान परिषद प्रस्तुत केले जाणार नाही आणि विधान परिषद असलेल्या राज्यांमध्ये विधानसभेने धन विधेयक पारित केल्यानंतर ते विधानसभेकडे तिच्या शिफारसीकरिता पाठवले जाईल आणि ते मिळाल्याच्या दिनांकापासून 14 दिवसाच्या कालावधीत विधान परिषदेने ते आपल्या शिफारस विधानसभेकडे परत पाठवली अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. 199 हे धन विधेयकाची व्याख्या करण्यासंबंधीची आहे. 200 अनुच्छेद हा विधेयकास अनुमती देण्यासंबंधीचा आहे की एखादे विधेयक राज्याच्या विधानसभेकडे कडून पारित झालेले असेल किंवा विधान परिषद असलेल्या राज्याबाबतीत राज्याच्या विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहातून पारित झालेले असेल तेव्हा ते राज्यपालास सादर केले जाईल आणि राज्यपालाने अनुमती दिल्यास राज्यपाल अनुमती देऊ शकतो किंवा अनुमती आपली राखून ठेवू शकतो किंवा राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतो अशा प्रकारचे अधिकार राज्यपालाला असतात. अनुच्छेद 201 मध्ये असं केलेलं आहे की विचारार्थ राखून ठेवलेली विधेयकाबाबत तरतूद दिली आहे किंवा एखादं विधेयक जर राज्यपालाने राखून ठेवलं असेल राष्ट्रपतीच्या सल्ल्यासाठी तर त्यासंबंधीच्या कोणत्या तरतुदी राहतील यासंबंधीचा उल्लेख अनुच्छेद 201 मध्ये करण्यात आलेला आहे. अनुच्छेद 230 मध्ये अंदाजपत्रकाबाबत विधिमंडळातील कार्यपद्धती कशी राहील यासंबंधीचा उल्लेख केलेला आहे. अनुच्छेद 204 मध्ये विनियोजन विधेयकेबाबत तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. अनुच्छेद 205 मध्ये पूरक अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने याबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. अनुच्छेद 206 मध्ये लेखानुदाने प्रत्यानुदाने व अपवादात्मक अनुदाने याबाबत तरतुदी केलेल्या आहेत. 207 मध्ये वित्तीय विधेयकासंबंधी विशेष उपबंध करण्यात आलेले आहेत. 208 मध्ये विधानमंडळाच्या सभागृहात संविधानाच्या उपबंधाच्या अधीनतेने म्हणजे आपली कार्यपद्धती आणि कामकाज या संबंधीचे जे विनिमय करण्याकरिता नियम करण्याची शक्ती दिलेली आहे. अनुच्छेद 209 मध्ये वित्तीय कामकाजासंबंधी राज्य विधिमंडळाच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन कसे केले जाईल या संबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहेत. अनुच्छेद 210 मध्ये विधानमंडळ म्हणजे मंडळात वापरायची भाषा आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये त्या राज्याची जी भाषा असेल मातृभाषा असेल ती भाषा ते वापरू शकतात म्हणजे राजभाषा वापरता येऊ शकतात किंवा हिंदी वापरू शकतात किंवा इंग्रजी वापरू शकतात. महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की या दोन्ही सभागृहामध्ये मराठी भाषा वापरली जाते आणि म्हणून अशा प्रकारची तरतूद म्हणजे अनुच्छेद 210 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि 211 मध्ये विधिमंडळातील चर्चेवर निर्बंध कोणत्या पद्धतीने टाकले जाऊ शकतात यासंबंधीच्या तरतुदी केलेल्या आहेत. त्यानंतर 212 मध्ये न्यायालयांनी विधिमंडळाच्या कामकाजामध्ये चौकशी करावायची नाही अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. आणि 213 मध्ये राज्यपालांची वैधानिक शक्ती काय आहे. प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असतो आणि तो राज्याचा एक प्रमुख असतो आणि राज्याचा प्रमुख या नात्याने त्याला कोणकोणत्या शक्ती प्रदान केल्या आहेत या संबंधीच्या सगळ्या तरतुदी या अनुच्छेद 213 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. हा सगळा टेक्निकल भाग झाला. म्हणजे राज्य विधिमंडळाचे जे पदाधिकारी आहेत विशेषतः त्याचे सदस्य आहेत अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत विधान परिषदेचे सभापती आहेत उपसभापती आहेत राज्यपाल आहे या संबंधीच्या ज्या काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत
या तरतुदी या भाग 6 मधील कलम 178 ते 213 मध्ये देण्यात आले आहेत. हा सगळा तांत्रिक मुद्दा आहे. या मुद्दा हे सगळं संविधान लोकांना माहीत व्हावं या उद्देशाने बहुजन संघटक या म्हणजे ग्रुपनं ही जी संविधान प्रबोधन माला सुरू केलेली आहे ही माझ्या मतानं महत्वाची आहे. मात्र माझं स्पष्ट मत आहे की हे करत असताना आपण या सगळ्या टेक्निकल बाबी ज्या आहेत त्या टेक्निकल बाबी लोकांना माहीत व्हाव्या हे तर बरोबरच आहे, कारण संविधानाची सगळी माहिती लोकांना झाली पाहिजे हा आपला एक उदात्त हेतू आहे, यास मी मान्य आहे. मात्र खऱ्या अर्थानं संविधानाची जनजागृती करण्यासाठी आपल्याला लोकांमध्ये कोणत्या विचाराची, संविधानाच्या कोणत्या भागाची आणि कोणत्या बाबींची खऱ्या अर्थानं जागृती करणं आवश्यक आहे यावर विचार होणं माझ्या मते तरी अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून हा जो मी भाग माझ्याकडे दिलेला आहे या भागाबद्दलचा तांत्रिक मुद्दे असल्यामुळे मी त्या कलम सरळ आपल्यासमोर थोडक्यात म्हणजे सांगितलेले आहे. मात्र मत असं आहे की मी या बहुजन संघटन या पेजच्याद्वारे सगळ्या श्रोत्यांना किंवा सगळ्या ऐकणाऱ्यांना, जे काही लोक ऐकत असतील, जे सहभागी झाले असतील, त्यांना मी एक अपील करू इच्छितो की संविधान मध्ये जवळपास आता 104-105 दुरुस्त्या म्हणजे 1951 पासून तर 2021 पर्यंत 105 पर्यंतच्या दुरुस्त्या संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहेत. संविधानाचे जे 22 भाग होते ते 22 भाग आता 25 भागापर्यंत करण्यात आलेले आहेत. या सगळ्या बाबींचा अभ्यास करत असताना, हा सगळा संविधानाचा डोलारा आपण अभ्यासत असताना, या संविधानामध्ये खऱ्या अर्थानं लोकांनी कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, तर माझ्या मते जो भारतीय संविधानाच्या मूलभूत ढाचा आहे तो मूलभूत ढाचा लोकांना व्यवस्थितपणे समजून सांगणं हे संविधान जागृती करणाऱ्या सगळ्या म्हणजे बांधवांचं, सगळ्या देशप्रेमी लोकांचं आणि सगळ्या संविधानावर प्रेम करणाऱ्या, लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या लोकांचं कर्तव्य ठरते असं मला वाटतं. आणि म्हणून मी माझ्या संपूर्ण या संविधानाच्या प्रबोधन चळवळीमध्ये किंवा प्रबोधन मालिकेमध्ये मी जे काही संविधानावर प्रबोधन करतो आहे किंवा संविधानावर मी जे बोलतो आहे ते याबाबत बोलतो आहे की खऱ्या अर्थानं संविधानिक भारत जर निर्माण व्हायचा असेल तर लोकांची जबाबदारी काय आहे, लोकांची कर्तव्य काय आहेत, हे लोकांमध्ये जागृती निर्माण होणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की जोपर्यंत या देशातील प्रत्येक घटकामध्ये म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये संवैधानिक नीतिमत्ता निर्माण होत नाही तोपर्यंत या देशामध्ये संविधानाचं राज्य आणि संविधानाला अभिप्रेत असलेली लोकशाही निर्माण होऊ शकणार नाही. आणि मग ती जर निर्माण करायची असेल तर या देशातल्या जात, धर्म, पंथ, भाषा हे सगळे भेद आम्ही विसरून हे संविधान या देशाचं जे तयार केलेलं आहे ते आमच्या वतीनं केलेलं आहे. जरी संविधान सभा गठीत करण्यात आली होती भारताला स्वातंत्र्य देण्याच्या विचार झाल्यानंतर आणि संविधान सभेने जरी संविधान तयार केलं आणि त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हे जरी खरं असलं, हे संविधानाच्या सगळ्या भागावर जरी आपण विचार करत असलो किंवा संविधानाच्या सगळ्या भागांची एक माहिती लोकांना व्हावी यासाठी जरी आपण काम करत असलो तरी मला वाटतं हे सगळं तांत्रिक मुद्दे आपण बाजूला ठेवून, हे सगळ्या काही गोष्टी आहेत या गोष्टी बाजूला ठेवून आपण कोणत्या बाबीवर फोकस केला पाहिजे हे मला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना अपील करून सांगायचं आहे की या देशातील लोकांचा विश्वास संविधानावर निर्माण करणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. मग लोकांचा संविधानावर विश्वास जर निर्माण करायचा असेल तर लोकांना हे माहीत झालं पाहिजे की या संविधानाने माझ्यासाठी काय दिलेलं आहे, या संविधानाने या देशातल्या प्रत्येक नागरिकाला काय दिलेलं आहे. तर तो अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे आम्ही भाग 3 जो आहे याच्यावर चर्चा झालेली आहे. मी त्याच्यावर पुन्हा चर्चा करणार नाही, कारण मला माहित आहे याच्यावर आपण चर्चा केलेली आहे, सविस्तर चर्चा केलेली आहे. फंडामेंटल राईट्स लोकांचे काय आहेत हे सगळं अभ्यासत असताना मला असं वाटतं की या फंडामेंटल राईट्सवरच तर कितीतरी भाग होऊ शकतात, कितीतरी व्याख्याने होऊ शकतात आणि फंडामेंटल राईट्स अत्यंत सोप्या शब्दामध्ये लोकांना समजून सांगून लोकांमध्ये संवैधानिक जागृती निर्माण करणं गरजेचं आहे. यासोबतच संविधान निर्माण झाल्यानंतर संविधानामध्ये लोकांची मूलभूत कर्तव्य कोणती असावी याबद्दलची कोणत्याही प्रकारची तरतूद केलेली नव्हती किंवा संविधानाच्या प्रारंभी संविधानामध्ये हा देश धर्मनिरपेक्ष असेल अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली नव्हती. मात्र आपल्या सगळ्यांना माहित आहे की 42व्या राज्यघटनेच्या दुरुस्तीने 1976 मध्ये करण्यात आलेल्या राज्यघटनेच्या दुरुस्तीने प्रास्ताविकामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष 2 शब्द ऍड केले आणि त्यासोबतच आर्टिकल 51 मध्ये दुरुस्ती करून आर्टिकल 51 तयार करण्यात आला आणि त्यामध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणती हे सांगितलेले आहे.
या मूलभूत कर्तव्याची जाणीव करणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं ते या भागामध्ये आपण घेतलं असेल, त्यावर आपण प्रकाश टाकला असेल, पण मला पुन्हा त्याच्यावर काही पण मला जे अपील करायचं आहे ते मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या संविधान जागृती म्हणजे प्रबोधन मालेच्या माध्यमातून मी आपल्यासमोर राज्य विधिमंडळ, त्याचे अधिकारी, त्यांचे अधिकार, कर्तव्य या सगळ्या तांत्रिक बाजू आहेत त्या थोड्याशा शॉर्टमध्ये सांगितले आर्टिकल त्याचे वाचून. संविधानामध्ये आर्टिकल आहेत आणि या आर्टिकलचा प्रत्येक आर्टिकलचं काम हे प्रत्येक माणसाला होईलच असं नाही, पण माणसाला प्रत्येक व्यक्तीला हे माहीत असलं पाहिजे की आपल्या देशामध्ये संसद कशी तयार होते, आपल्या देशामध्ये विधिमंडळ, राज्यामध्ये विधिमंडळ कसं तयार होते, मग विधिमंडळामध्ये सभागृह कोण जातं की विधानसभा असते, मग विधानसभेमध्ये आपण प्रत्यक्ष आपले प्रतिनिधी निवडून देतो. मात्र विधान परिषद ज्या राज्यांमध्ये आता पूर्वी 7 राज्यांमध्ये होती, आता जम्मू काश्मीर ते केंद्रशासित प्रदेश केल्यामुळे आता फक्त 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. मग या विधानसभेचा आणि विधान परिषदेची कार्यपद्धती कशी चालते, लोक निवडून गेल्यानंतर राज्य हे खऱ्या अर्थानं ही आपण पाहतो की हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण हे कायदे करणारं मंडळ आहे. म्हणजे त्याला आपण कायदे मंडळ असं म्हणू शकतो. म्हणजे देशाची संसद आणि राज्याचे विधिमंडळ हे कायदे करणारं मंडळ असते आणि म्हणून त्याला कायदे विषय म्हणजे कायदे मंडळ म्हणतो आपण त्याला. हे कायदे मंडळाची जी भूमिका आहे, या कायदे मंडळामध्ये जे आपण लोक पाठवतो ते लोक कसे पाठवले पाहिजे त्याचा विचार मला वाटतं आता या 1950 ते आता आपण पाहतो की 2021 म्हणजे जवळपास तब्बल 71 वर्ष पूर्ण होत आहेत राज्यघटना स्वीकारून. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं होतं 25 नोव्हेंबर 1949 रोजी, त्याला 72 वर्षाचा काळ पूर्ण होत आहे. मात्र अजूनही मला या ठिकाणी खेदानं म्हणावं असं वाटतं की या देशातील लोकांमध्ये संवैधानिक जागृती निर्माण झालेली नाही आणि म्हणूनच आज देशामध्ये फार मोठं संकट ओढवते की काय. आणि ही संविधानाचं जे स्ट्रक्चर आहे, संविधानाचा हा जो मूलभूत ढाचा आहे आणि संवैधानिक हा जो भारत आहे, हा भारत जो लोकशाही भारत निर्माण केलेला आहे, तो लोकशाही भारत कदाचित राहील किंवा नाही अशा प्रकारची शंका मला यायला लागते. त्याचं कारण असं आहे की आपण पाहतो की लोकांमध्ये खऱ्या अर्थानं ज्या प्रकारची संवैधानिक जागृती निर्माण व्हायला पाहिजे ती जागृती निर्माण झाली नाही. आणि मग ज्या लोकांना असं वाटतं की लोकांमध्ये संविधान जागृती निर्माण झाली पाहिजे, तर संविधानाचा कोणता मुद्दा लोकांमध्ये आपण पटवून दिला पाहिजे, कोणते मुद्दे लोकांसमोर मांडले पाहिजे याच्यावर विचार म्हणून माझ्या मते तरी गरजेचं आहे. आणि म्हणून मला जो विषय दिलेला आहे तो विषय मला म्हणजे शीतलकुमार वानखडेंनी मला रिक्वेस्ट केली, मी प्रथमतः नाहीच म्हटलं होतं, परंतु त्यांनी रिक्वेस्ट केली आणि म्हणे सर म्हणून मी ते राज्य विधिमंडळ आणि ते सगळं ठीक आहे, हो लोकांना माहीत असलंच पाहिजे, परंतु सामान्य माणसाला काय आवश्यक आहे, सामान्य माणसामध्ये संविधानाची आपण कशा पद्धतीने जागृती करू शकतो यावर सुद्धा चिंतन होणं नितांत गरजेचं असं मला या निमित्तानं वाटतं. आणि म्हणून बहुजन संघटक या पेजला जे काही मंडळी कार्य करते त्यांना मी नम्रपूर्वक या ठिकाणी विनंती करू इच्छितो की आपण संविधानाची जागृती करण्याच्या उद्देशाने संविधानाच्या या 22 आणि 25 भागावर संपूर्णतः मान्यवरांची, मी तर काही अभ्यासक, मी एक संविधानाचा एक छोटासा अभ्यासक आहे, कारण संविधान जर लोकांना माहीत असेल तरच खऱ्या अर्थाने या देशामध्ये संवैधानिक राज्य निर्माण होऊ शकते याच्यावर माझा विश्वास आहे आणि म्हणून मी होकार दिला. मात्र माझा जो चिंतनाचा आणि माझा जो जिव्हाळ्याचा विषय आहे तो आहे या देशाच्या संविधानाचं फंडामेंटल स्ट्रक्चर, ज्या फंडामेंटल स्ट्रक्चरनुसार संपूर्ण लोकांना जे अधिकार दिलेले आहेत, जे कर्तव्य सांगितलेले आहेत आणि राज्य धोरणाची जे निर्देशक तत्व आहेत, म्हणजे राज्य त्या पद्धतीने काम करतात की नाही यावर संपूर्ण अंकुश ठेवण्याचं काम हे लोकांचं असलं पाहिजे. आणि त्या देशातले लोक किंवा त्या देशाचे नागरिक तेव्हाच या संपूर्ण बाबीवर लक्ष ठेवू शकतात जेव्हा त्यांना संविधानाची जाणीव असेल किंवा संविधान माहीत असेल किंवा संविधानाबद्दल त्यांच्यामध्ये जागृती असेल. आणि म्हणून मी माझ्या भाषणामध्ये सांगत असतो की जोपर्यंत आम्हाला संविधानाची ओळख होत नाही, तोंड ओळख होत नाही, तोपर्यंत आम्ही या देशाचे नागरिक होऊ शकतो का याचा विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण हा सगळा विचार करत असताना मला असं वाटतं की संविधानाची जी प्रास्ताविका आहे त्या प्रास्ताविकेचा अर्थही लोकांना खऱ्या अर्थानं समजून सांगणं नितांत गरजेचं आहे. एक एक शब्द जो आहे तो शब्द एवढा महत्वाचा आहे की पहिल्यांदा सुरुवात आम्ही भारताची लोक म्हणजे आमच्या लोकांवर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे संविधान सभेनं की आम्ही भारताचे लोक म्हणजे वी द पीपल ऑफ इंडिया हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हेच आम्हाला अज्ञात नाही, कारण संविधान हा विषय आमच्या गावी नाही, संविधानाविषयी आमच्या उपयोगाचा नाही, संविधान आम्हाला काही घेणे नाही, अशा प्रकारची जी लोकांमध्ये धारणा झालेली आहे किंवा होत
आहे त्या धारणेला जर दूर करायचं असेल तर संविधानाच्या जागृतीशिवाय पर्याय नाही या देशाला, असं मला वाटतं. आणि खऱ्या अर्थाने संविधान जर आपल्याला वाचवायचं असेल आणि देशाची लोकशाही जर वाचवायची असेल तर संविधानाची जागृती करणं हे नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून जात धर्म पंथ भाषा याचा विचार न करता जे खऱ्या अर्थानं संविधान प्रेमी आहेत, संविधानावर प्रेम करणारे लोक आहेत, त्यांची फार मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण पाहतो की बाबासाहेब आंबेडकरांनी 3 ऑक्टोबर 1954 रोजी आकाशवाणीवर भाषण दिलं होतं आणि त्या भाषणामध्ये लोकांनी जेव्हा संविधानावर चर्चा व्हायला लागली तेव्हा लोकांनी असं म्हटलं की बाबासाहेबांनी ही जी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी 4 तत्व बाबासाहेबांनी संविधानाची मूलतत्व म्हणून स्वीकारलेली आहेत की न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली आहेत. मात्र तसं नाही. आणि म्हणून या 3 ऑक्टोबर 1954च्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आकाशवाणीवर भाषण देताना म्हणतात की न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे मी फ्रेंच राज्यक्रांतीतून स्वीकारलेली नाहीत, तर मी ही तत्वे माझ्या लॉर्डकडून म्हणजे माझ्या गुरुकडून स्वीकारलेली आहेत आणि ती बुद्धाकडून स्वीकारली आहेत असं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं बुद्ध काळामध्ये जी लोकशाही होती, बुद्ध काळामध्ये जी शासन पद्धती होती, लोकशाही शासन पद्धती होती, ती शासन पद्धती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये पुन्हा तिची पुनर्स्थापना करायची होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रकृतीची तमा न बाळगता 1946 मध्ये संविधानाच्या संपूर्ण निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली. आणि आपण पाहतो की 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते संविधान स्वीकारलं. आणि ते संविधान स्वीकारलं असताना बाबासाहेब आंबेडकरांचं मी लोकांना सांगत असतो की 17 डिसेंबर 1946चं भाषण तुम्ही वाचा. कारण मी जेव्हा या संविधानाचा संपूर्ण अभ्यास केला, संविधान निर्मितीचे जे काही प्रक्रिया आहे त्याचे खंड जे प्राध्यापक घोडेस्वार सरांनी नागपूरवरून प्रसिद्ध केले त्या खंडांचं जेव्हा मी वाचन करतो तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की आपण हे सगळं करत असताना म्हणजे खऱ्या अर्थानं संविधानाची जागृती जोपर्यंत या देशामध्ये, देशातील लोकांमध्ये होत नाही तोपर्यंत या देशामध्ये संवैधानिक भारत निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून हे सगळंच सगळं काम आमच्या संविधानप्रेमी लोकांनी केलं पाहिजे या मताचा मी आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं काम करत असताना आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्या मी त्याचा पुनरुच्चार करणार नाही, पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये येऊ न देण्याचे प्रयत्न होते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये निवडून आले, सगळं तुम्हाला माहित आहे. परंतु सांगायचा मुद्दा हा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 17 डिसेंबर 1946 रोजी जे भाषण करतात आपण लक्षात घेतलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे की 17 डिसेंबर 1946चं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण जेव्हा संविधान सभागृह ऐकते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करणाऱ्या सगळ्या संविधान सभेतील सदस्य, कारण मॅक्झिमम सदस्य तेव्हा काँग्रेसचे होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस आणि गांधीवर कडाडून सळकून टीका केली होती आणि त्यामुळे सगळं काँग्रेस आणि काँग्रेसी सदस्य बाबासाहेबांचे विरोधक होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र 17 डिसेंबर रोजी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषणासाठी उभे राहतात तेव्हा सगळ्या लोकांना असं वाटतं की बाबासाहेब काय बोलून काय मागतील, ते फक्त त्या अस्पृश्य वर्गाचे अधिकार आणि याबद्दल आपलं मत मांडतील आणि बोलतील अशा प्रकारचं. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 डिसेंबर 1946 रोजी जे भाषण केलं ना, ते भाषण जर वाचलं तर मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या देशाचं संविधान कसं असावं आणि हा देश कसा निर्माण व्हावा, हा देश कसा पुनर्रचित केला जावा या संबंधीची संपूर्ण संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामध्ये फिट होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी जे भाषण केलं ते भाषण ऐकून संविधान सभा मंत्रमुग्ध झाली. नंतर बाबासाहेबांचा जय जयकार त्या ठिकाणी झाला. हा सगळा मुद्दा महत्वाचा नाही, मात्र महत्वाचा आहे की डॉक्टर बाबासाहेब त्या संविधान सभेमध्ये काय मांडलं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून 17 डिसेंबरचं भाषण प्रत्येकानं वाचलं पाहिजे, तेव्हा आपण वाचून घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांना कोणता भारत अभिप्रेत होता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी संविधानाचा मसुदा संविधान सभेमध्ये सादर केला आणि तो संविधान सभेनं स्वीकारला आणि तेव्हा एक भाषण केलं. ते भाषण सुद्धा लोकांनी वाचलं पाहिजे असं मला वाटतं. आणि एक तिसरं भाषण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं, ते म्हणजे 25 नोव्हेंबर 1949 रोजी. त्याला आपण संविधान सभेतलं बाबासाहेबांचं ते समारोपीय भाषण असं म्हणतो. हे भाषण वाचल्यानंतर, कारण मी या भाषणाचा खूप वेळ आहे, मी या भाषणावर खऱ्या अर्थानं 17 डिसेंबरचं भाषण आणि 25 नोव्हेंबरचं भाषण तर मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने वाचून समजून घेतले पाहिजेत की बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या प्रकारचा भारत अपेक्षित होता, कोणता, आणि बाबासाहेबांची काय अपेक्षा. एवढं मग संविधान बाबासाहेबांनी तयार करण्यामध्ये जे परिश्रम घेतले, बाबासाहेब 21 तास त्या संविधानाच्या कामामध्ये मग्न होते. बाबासाहेबांची प्रकृतीची तमा न बाळगता या देशाचं संविधान तयार करण्याचं काम केलं. म्हणून आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की 25 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेब संविधान सभा
या संविधान सभेमध्ये सहकार्य करणारे सदस्य याबद्दलचं सगळं करतात आणि सगळं मांडत असतात की या देशामध्ये लोकशाही होती, पण ते नंतर कशा पद्धतीने या देशामध्ये जातीयता आणि धर्मांधता, या जातीयतेमुळे कसा हा देश रस्ता तळाला गेला आणि गुलाम झाला, हे सगळं बाबासाहेबांनी मांडत असताना बाबासाहेब हळूहळू जेव्हा आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये येतात तेव्हा बाबासाहेब म्हणतात की मी या ठिकाणी थांबलो असतो, मात्र मला या देशातील लोकशाहीची चिंता आहे आणि म्हणून ही लोकशाही जर आम्हाला जिवंत ठेवायची असेल तर आम्ही काय केलं पाहिजे, हा इशारा जो मी पहिल्या मुद्द्यामध्ये माझ्या प्रास्ताविकेमध्ये सांगितला थोडक्यामध्ये, तो अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि मग बाबासाहेब आंबेडकर कळकळीने संविधान सभेला अपील करतात की आम्हाला जर या देशातील लोकशाही यथार्थपणे रुजवायची असेल आणि टिकवायची असेल आणि हा लोकशाही भारत जर आम्हाला समृद्ध करायचा असेल, हा देश जर आम्हाला महान करायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे. मात्र मला खेदानं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या या इशाराकडे संपूर्णतः दुर्लक्ष केलं. म्हणजे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो किंवा हेतुतः बाबासाहेबांना आम्ही स्वीकारलं नाही असं मला म्हणावं लागतं. आणि राज्यकर्त्यांनी तर कधीच बाबासाहेबांच्या या इशाऱ्यांकडे लक्ष दिलं नाही असं मला वाटतं. आणि म्हणून आपण पाहतो की राज्यकर्त्यांनी ज्या काही दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या राज्यकर्त्यांच्या सोयीच्या आहेत किंवा काही विशिष्ट वर्गाच्या सोयीच्या आहेत. आणि अलीकडील काळामध्ये जर आपण विचार करतो म्हटलं तर या देशातला जो खऱ्या अर्थानं दुर्लक्षित उपेक्षित असा वर्ग आहे, मागास वर्ग आहे, त्या मागास वर्ग यांच्या हक्कावर आणि अधिकारांवर गदा आणण्याचं काम या देशामध्ये सुरू आहे. आजकाल तुम्हाला आणि मला बोलण्याचा अधिकार आहे, मात्र हा बोलण्याचा अधिकारही राहील की नाही याबद्दलची मला साशंकता माझ्या मनामध्ये निर्माण होती. आणि म्हणून या बहुजन संघटकच्या सगळ्या टीमला माझी नम्र विनंती आहे की आपण हा उपक्रम हातात घेतला, हा अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. मात्र तांत्रिक बाबीवर फारसा जोर न देता, तांत्रिक बाबीवर फारसा हे न देता या देशाच्या बाबासाहेब आंबेडकरांनी जो मुद्दा मांडला होता, बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पत्रकारांनी विचारलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण एवढी 395 आर्टिकल्स तयार केली, पण या 395 आर्टिकल मधून आपल्याला कोणतं आर्टिकल अत्यंत महत्त्वाचं वाटतं, तर मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा म्हटलं होतं की 32 आर्टिकल्स इज द सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय आहे हे 32वं आर्टिकल, काय हा 32वा अनुच्छेद की जे का अधिकार दिलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की केवळ अधिकार देऊन चालत नाही, तुम्हाला अधिकार दिले, तुम्हाला हक्क दिले असं म्हणून चालत नाही, ते हक्क त्यांना मिळाले पाहिजेत आणि ते हक्क मिळून त्यांच्या त्या हक्काच्या द्वारे त्यांचा सामाजिक, आर्थिक आणि सगळ्या शैक्षणिक असा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाला या देशाच्या स्वातंत्र्याचं आणि या देशाच्या लोकशाहीची फळं अत्यंत म्हणजे चांगल्या पद्धतीने स्वाभिमानाने चाखता आली पाहिजे. त्याच्या मनामध्ये या देशाबद्दल हा माझा देश आहे असं त्याच्या भावना निर्माण झाली पाहिजे. आणि ही भावना जेव्हा निर्माण होईल, आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता म्हणजे न्याय, समता आणि बंधुता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी चतुसूत्री आहे, या चतुसूत्रीमध्येही भिन्न नाही, तर न्यायावर आधारित समता आहे आणि समतेवर आधारित बंधुता आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून न्याय, समता आणि बंधुता याची सांगड घालून आम्ही स्वातंत्र्याला खऱ्या अर्थ स्वातंत्र्याचा अर्थ आम्ही अभिप्रेत केला पाहिजे. परंतु आज आम्ही पाहतो की या म्हणजे लोकशाहीला 71 वर्ष पूर्ण होऊन आम्ही 72व्या वर्षात पदार्पण करणार आहोत. 1950 ते 2021 71 वर्षाचा काळ होत आहे. मात्र अजूनही ही लोकशाही आणि हा संविधानाचा संपूर्ण जो विचार आहे तो विचार लोकांमध्ये रुजला नाही. आणि म्हणून भारताच्या संविधानाला अभिप्रेत असलेली लोकशाही अजूनही कोसो दूर आहे असं माझं प्रांजळपणे मत आहे. आणि म्हणून या दिनाच्या निमित्तानं मी एक आर्टिकल लिहिलं की संविधान दिनाच्या निमित्तानं एक चिंतन म्हणून, त्यामध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांच्या या 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणाचा दाखला देऊन आजच्या परिस्थितीवर भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून बंधुजन हो, म्हणजे आपण म्हणतो की बा रात्र वैऱ्याची आहे, पण रात्र वैऱ्याची नाही, आता दिवसही वैऱ्याचा येऊ पाहत आहे. आणि म्हणून या देशावर प्रेम करणाऱ्या लोकांनी आणि खऱ्या अर्थाने या भारतावर प्रेम करणाऱ्या व्यक्त्यांनी, कारण आम्ही जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, आम्ही असं म्हणतो की मी प्रथमतः आणि अंतिमतः ही भारतीय आहे, ही भारतीयत्वाची भावना, ही भारतीयत्वाची भावना, आय एम इंडियन फर्स्ट अँड लास्ट, ही भावना जोपर्यंत प्रत्येक जाती धर्माच्या लोकांमध्ये रुजत नाही तोपर्यंत बंधुता निर्माण होऊ शकत नाही. आणि बंधुता जोपर्यंत निर्माण होऊ शकत नाही तोपर्यंत समता निर्माण होऊ शकत नाही. आणि समता जोपर्यंत निर्माण होऊ शकत नाही तोपर्यंत न्याय मिळू शकत नाही. आणि म्हणून हे जे मुद्दे आहेत, हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ज्या तत्वाचा अवलंब भारतीय संविधानाची निर्मिती करत असताना जो मूलाधार केलेला आहे, त्या मूलाधाराचा
साकल्याने उकल झाली पाहिजे, साकल्याने ती समजून घेतली पाहिजेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी तत्व घेतलेली आहेत, या तत्वाचं किती महत्त्व आहे, न्याय कशाला म्हणतात, समता कशाला म्हणतात, बंधुत्व कशाला म्हणतात आणि स्वातंत्र्य कशाला म्हणतात, याची पुनर्व्याख्या करण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षेप्रमाणे. आणि म्हणून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलतत्वांना आपण समजून घेण्यासाठी ही तत्व खऱ्या अर्थानं जर आम्हाला समजली तर या देशामध्ये खऱ्या अर्थानं न्यायाचं, समतेचं, बंधुतेचं राज्य निर्माण होऊ शकते आणि संवैधानिक भारत निर्माण होऊ शकतो. जो संवैधानिक भारत प्रबुद्ध भारतमध्ये खऱ्या अर्थानं रूपांतरित होऊ शकतो. आणि प्रबुद्ध भारत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो खऱ्या अर्थानं न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चतुसूत्रीवर आधारित असा भारत म्हणजे प्रबुद्ध भारत होय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या बंधुजन हो, आपण मला जो विषय दिलेला आहे म्हणजे बहुजन संघटक या टीमचं समाधान झालं नसेल कदाचित, कारण राज्य विधिमंडळावर मी फारसं भाष्य केलेलं नाही, त्याचे अनुच्छेद वाचून दाखवले त्यांचे. मात्र माझी जी कळकळ आहे आणि माझी जी तळमळ आहे हे आपण लक्षात घ्यावी असं मला वाटतं. आणि कारण या देशामध्ये लोकशाही जर जिवंत राहिली आणि लोकशाही जिवंत राहण्यासाठी या देशाचं संविधान जिवंत राहणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला संविधान जिवंत ठेवावं लागेल. आणि संविधान जिवंत ठेवावं लागेल म्हणजे संविधानाची अंमलबजावणी करणारी राज्यकर्ते, संविधानाची अंमलबजावणी करणारे प्रशासन करते आणि या संविधानाच्या अपेक्षेप्रमाणे राज्यकर्ते राज्यकारभार करतात की नाही हे पाहणारी न्याय यंत्रणा आणि या तिन्ही यंत्रणांवर लक्ष ठेवण्यासाठी एक सक्षम पत्रकारिता देशामध्ये निर्माण होणं नितांत गरजेचं आहे. आणि अलीकडील काळामध्ये हा जो सोशल मीडिया आहे, या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये फार मोठी जनजागृती वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं देशप्रेमी म्हणू आपण त्याला, भारतप्रेमी म्हणू किंवा संविधान प्रेमी म्हणू, असे लोक, लोकशाही प्रेमी म्हणून असे लोक करत आहेत. या सर्वांना मी अत्यंत धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांना खरोखर त्यांचे मी आभार मानू इच्छितो. त्याचं कारण असं आहे की मी या संविधानाचा जेव्हापासून माझ्याशी म्हणजे त्याचं मी जेव्हापासून वाचन करत आहे तेव्हापासून मला असं वाटतं की संविधानाच्या जागृतीशिवाय खऱ्या अर्थानं हा देश संवैधानिक भारत निर्माण होऊ शकणार नाही. आणि संवैधानिक भारत म्हणजेच प्रबुद्ध भारत आणि प्रबुद्ध भारत म्हणजेच न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारित असलेला भारत आम्हाला निर्माण करायचा आहे. हा भारत निर्माण करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणाऱ्या, मग तो कोणत्या जाती धर्माचा याच्या विचार न करता या मानणाऱ्या आपल्या सर्वांचा आहे. आणि म्हणून आपण सगळे मिळून या बहुजन संघटकाच्या माध्यमातून ही जे संविधान जागृती प्रबोधनमाला सुरू केलेली आहे, मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण मला या निमित्ताने का होईना एक मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना पुन्हा सांगू इच्छितो की माझ्याकडे जो विषय दिलेला होता राज्य विधानमंडळाचे पदाधिकारी म्हणजे विधानसभेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि राज्यपाल यांचे कार्य, अधिकार आणि त्यांच्या कार्य करण्याच्या सगळ्या शक्ती यावर जरी मी आपलं समाधान करू शकलो नाही तरी मात्र माझी जी कळकळ आहे, माझी जी तळमळ आहे ती आपण समजून घेऊन आपण हे माझं जे काही थोडंसं बोलणं होतं, मी त्याला भाष्य म्हणणार नाही, मी त्याला व्याख्यान म्हणणार नाही, मी त्याला प्रबोधन म्हणणार नाही, कारण प्रबोधन करण्या एवढा, संविधानावर प्रबोधन करण्या एवढा अजून तरी मी संविधानाचा अभ्यासक नाही असं मानतो. मात्र एक संविधानाचा चाहता आणि संविधानाचा छोटासा अभ्यासक म्हणून मी माझं मनोगत आपल्यासमोर व्यक्त केलं. आपण मला संधी दिली त्याबद्दल मी पुनश्चतः एकदा सर्व आयोजकांचे आणि विशेषतः शीतलकुमार वानखडेंचे आणि खांडेकर, सर्वजित बनसोडे, राहुल खांडेकर, हर्षतुल आणि सौरभ गाणार या सर्व बहुजन संघटक या टीमचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय